गुरुजी को आदेश, बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज को आदेश, नवनाथ महाराज को आदेश, 84 सिद्धों को आदेश, दत्त गुरु महाराज को आदेश, आदिनाथ महादेव को आदेश, आई जगदंबा को आदेश। मित्रों, आपण आज चर्चा करणार आहोत शंख म्हणजे आपण घरामध्ये शंख पूजा करतो, पण शंख हे रत्न असं आहे की हे रत्न ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्या समुद्रमंथनामध्ये 14 रत्न बाहेर पडले। त्यामधले एक रत्न म्हणजे शंख आहे। घरामध्ये शंखाची पूजा केल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते व घरामध्ये लक्ष्मी देवीचा वास राहतो, कारण शंख हे समुद्रामधून उत्पन्न झालेला आहे आणि लक्ष्मी पण समुद्रदेवाची कन्या आहे। त्यामुळे शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे। त्याच्यामुळे जो व्यक्ती शंखाची घरामध्ये पूजा करतो, शंखनाद करतो, तिथे लक्ष्मी देवीचा वास राहतो आणि तसेच विष्णुदेवाचा पण वास राहतो, कारण विष्णुदेवाच्या पी हातामध्ये शंख आहे। आणि शंख पूजा केल्यानंतर जो घरामध्ये शंखनाद करतो त्या शंखाचा ध्वनी जो असतो तो घरामध्ये त्या परिसरामध्ये जिथपर्यंत लांब पोचतो पर्यंत घरामध्ये निगेटिव्ह शक्ती येत नाही, लांब पळते। शंखाचा नाद केल्यानंतर जी काय बाधा असेल, जी काय नकारात्मक ऊर्जा असेल ती घरात थांबत नाही, लांब पळते। घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते। त्याच्यामुळे शंखाचा उपयोग हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे। तसेच शंखचे प्रकार भरपूर आहेत। दक्षिणावर्ती आहे, वामाकृती आहे, आणखी भरपूर शंख असतात। त्याच्यामध्ये जो वामाकृती असतो म्हणजे वाजवला जातो, जो शंख वाजतो तो वामाकृती आणि जो शंख वाजत नाही म्हणजे दक्षिणावर्ती। तर दक्षिणावर्ती शंख हा शक्यतो ओरिजिनल भेटत नाही, पण ज्याच्या घरी दक्षिणावर्ती शंख असतो त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते। आणि तुम्ही पहा की शंख आपण कानाजवळ लावला असा तर आपल्याला समुद्राचा आवाज येतो। हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे। शंखाचं वैशिष्ट्य अजून खूप मोठं आहे, पण ज्यांना ही गोष्ट माहिती नाही त्यांनी ही गोष्ट माहिती करून घ्यावी आणि ज्याच्या घरी शंख नाही त्याच्या घरी शंख आणावे, त्याची पूजा करावी, त्याच्या घरात नाद करावा म्हणजे वाजवावा। त्यामुळे घरामध्ये तुम्हाला अनुभव येईल किती सकारात्मक ऊर्जा तयार होते, किती पॉझिटिव्ह तयार होते। आणि शंख काही लोकांना वाजवता येत नाही, त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू आणि शंख कसा वाजवावा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेलच। त्यामुळे शंखाचं महत्त्व खूप आहे। हा शंख आहे, हा शंख जो आहे तो नरशंख आहे। ह्याच्यामध्ये एक मादी शंख असतो, तो बी बाजारामध्ये उपलब्ध आहेच। याचा आवाज बी खूप मोठा येतो। दुसरा शंख आहे मादी शंख, त्याचा पण आवाज चांगला येतो। तर याच्याबद्दल आपण माहिती आता घेतली आहेच। बाकीचे शंख कसा वाजवावा याच्याबद्दल माहिती आपण दुसऱ्या भागात घेऊया। धन्यवाद। आदेश अलख निरंजन।